आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे, अनगरकर राजन पाटील यांनी या मोहोळ शहराची दुर्दशा करून ठेवलेली आहे. या मोहोळ शहराचं अप्पर तहसील कार्यालय अनगरला नेलं, गुळाचा बाजार अनगरला नेला, तिथलं रजिस्टर ऑफिस अनगरला नेलं, तिथल्या सगळ्या मोहोळचा निधी अनगरला नेला गेला. तिथल्या मोहोळ शहराची लोकसंख्या 45,000 असताना तिथल्या पाणी पुरवठ्याची योजना 43 कोटीची आणि अनगरची लोकसंख्या 12,000 असताना तिथली पाणी पुरवठा योजना 80 कोटीची असा दुजाभाव करण्याचं काम इथल्या अनगरकरांनी खऱ्या अर्थाने या मोहोळ शहरावर अन्याय करण्याचं काम केलेलं आहे. तिथल्या ड्रेनेज लाईनचं काम तरी या ठिकाणी बिघडवलेलं आहे. 4 इंची पाईप या ठिकाणी ड्रेनेज लाईनला टाकलाय. या महाराष्ट्रात कुठल्या देखील शहरात एवढा छोटा पाईप नाही. म्हणजे या मोहोळ शहरातल्या लोकांची जाणून बुजून कोंडी करण्याचं काम या ठिकाणी अनगरकरांनी केलेलं आहे. मला आवर्जून या ठिकाणी मशालीच्या उमेदवाराला विचारायचं आहे, गेल्या 30 वर्षामध्ये 15 वर्ष तुम्ही जिल्हा परिषदचे सदस्य होता, तुमच्या भगिनी या ठिकाणी 5 वर्ष सरपंच होत्या, पंचायत समितीच्या सदस्य होत्या, ग्रामपंचायत तुमच्या ताब्यामध्ये होते. असा एक तर प्रोजेक्ट सांगा या मोहोळ शहरातल्या लोकांना खऱ्या अर्थानं त्या प्रोजेक्टचा फायदा झाला. इथल्या रस्त्याचा प्रश्न तुम्ही तसाच ठेवला, इथल्या पाण्याचा प्रश्न तुम्ही तसाच ठेवला, इथल्या गटारीचा प्रश्न तुम्ही तसाच ठेवला, इथल्या क्रीडा संकुलाचा प्रश्न तुम्ही तसाच ठेवला. तुमच्या हातून खऱ्या अर्थानं कुठल्याच प्रकारचं काम या ठिकाणी झालेलं नाही. फक्त तुम्ही भावनिक राजकारण या ठिकाणी केलेलं आहे आणि हे भावनिक राजकारण अनेक वर्षे चालत नसतंय. त्यामुळे हे भावनिक राजकारण आता थांबवलं पाहिजे. आपल्याला फक्त आणि फक्त विकासाचं राजकारण केलं पाहिजे. मला आवर्जून या ठिकाणी मशालीला विचारायचं आहे किंवा भाजपला या ठिकाणी विचारायचं आहे, या पश्चिम महाराष्ट्रातल्या 58 तालुक्यापैकी 57 तालुक्यामध्ये एसटीचा बस डिपो आहे, फक्त मोहोळ शहरामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये का नाही, याचं उत्तर या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्ही दिलं पाहिजे. या सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये क्रीडा संकुलन आहे, या मोहोळ तालुक्यामध्ये क्रीडा संकुलन का नाही याचं देखील उत्तर तुम्ही या ठिकाणी दिलं पाहिजे. या सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय आहे, तिथल्या रुग्णाची व्यवस्था करण्यासाठी, पण या मोहोळ शहरामध्ये या मोहोळ तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय नाही. याचं उत्तर या निवडणुकीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं तुम्ही देणं आम्हाला अपेक्षित आहे. अनगरकरांच्या हातामध्ये सत्ता असताना तरी हे सगळं अडवून ठेवलं. जसं आम्ही आज या ठिकाणी भाषणामध्ये सांगतो, अनगरकरांनी आमची या ठिकाणी अडवणूक केली, पण तुम्ही या ठिकाणी या मशालवाल्याने कधी तर अनगरकराला प्रश्न विचारला का? काय विचारला नाही. मी मागच्या निवडणुकीमध्ये सांगितलं होतं तुमचं साठलोट आहे आणि हे साठलोट थांबवण्यासाठी खऱ्या अर्थाने या विधानसभेमध्ये सगळं मोहोळ शहर एक झालेलं आहे आणि त्या अनगरकराचा पराभव केलेला आहे. आणि मी मगाच सांगितलं, मुलाखत देताना सांगितलं, इथं ए ची आणि सी ची लढाई होती. सी न एला हरवलं विधानसभेला, पण ए न या ठिकाणी सी मध्ये फूट करून या ठिकाणी बी टीम तयार केलेली आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये या बी टीमला आपण खड्यासारखं बाजूला केलं पाहिजे. आपल्याला या ठिकाणी मी शब्द देतो, तुम्हाला 4 दिवसाला पाणी या ठिकाणी येतोय. सिद्ध नागेशाची शपथ खाऊन या ठिकाणी सांगतो, आपल्याला 8 तास फक्त नदीवरनं लाईट असल्यामुळं आपल्याला 4 दिवसाला पाणी येतोय. तुम्ही आम्हाला निवडून दिल्यानंतर 3 महिन्याच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला दररोज किंवा 1 दिवसावर पाणी देण्याचा शब्द नागनाथ महाराजाच्या शपथ खाऊन या ठिकाणी तुम्हाला देतो. कारण तेवढी शक्ती, तेवढा आत्मविश्वास आमच्यामध्ये, आम्ही काम करू शकतो. तुम्ही आम्हाला निवडून दिल्यानंतर तुमच्या प्रश्नाची आम्ही सोडवणूक करू शकतो. अशा प्रकारचा आम्हाला विश्वास असल्यामुळे आम्ही शपथ या ठिकाणी खातो. घरकुलच्या बाबतीत या ठिकाणी सांगायचं झालं तर प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी 1400 घरकुल या मोहोळ शहरामध्ये मंजूर केली. 1400 घरकुल या ठिकाणी दिले गेले. महिलांना या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र, 56 लाख रुपये किमतीची इमारत या ठिकाणी क्रांती भवनच्या पाठीमागं स्वतःची 20 लाख रुपये किमतीची जागा दिली आणि महिलांना प्रशिक्षण या ठिकाणी देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र उभा केलं. आता निवडणूक संपल्यानंतर महिलांना प्रशिक्षण दिलं जाईल, स्टायफंड दिला जाईल. प्रशिक्षण देऊन आम्ही थांबणार नाही, तर महिलांना या ठिकाणी स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी नॅशनल बँकेतून त्यांना कमी व्याजामध्ये व्याजदरानं लोन दिलं जाईल आणि आपल्या स्वतःच्या पायावर उभा करण्याची शक्ती त्यांना दिली जाईल. मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं, इथल्या तरुणांना इथल्या क्रीडा संकुलाचा प्रश्न देखील आम्ही सोडवत आणलेला आहे. 15 एकर जागेमध्ये एकनाथभाई शिंदे यांच्या माध्यमातून, राजाभाऊ खरे यांच्या माध्यमातून 15 एकर जागेवर आपण या ठिकाणी कॉलनीचे आरक्षण टाकलेलं आहे आणि तिथं सुसज्ज असं क्रीडा संकुलन आम्ही करणार आहे.
उपजिल्हा रुग्णालयाच्या बाबतीत देखील याची सोडवणूक करणार आहे. तिथल्या एसटी स्टँडला 3.5 कोटी रुपये आणून आपण मागील 30 वर्षामध्ये ज्या माझ्या आमदाराला जमलं नाही, तिथल्या जिल्हा परिषदच्या माजी उपाध्यक्षाला जमलं नाही, ते एका रमेश बारसकर यांनी करून दाखवलं आणि 3.5 कोटी रुपयाचा निधी आणला. आणि अनेक या मोहोळ शहरामधले काम आपल्याला करायचे आहेत. तुम्हाला हात जोडून विनंती करतो, आपल्याला जर 24 तास फिल्टर पाणी देण्याची योजना माझ्या डोक्यामध्ये आहे आणि ती योजना जर मला डोक्यामध्ये या ठिकाणी रास्त उतरवायची असेल तर तुमच्या मताची शक्ती माझ्या पाठीशी उभा करा. आबासाहेब बरकडे यांच्या पत्नीची आपल्या साखराबाई बरकडे व माझ्या पाठीशी आपल्या नगराध्यक्ष उमेदवाराच्या पाठीशी आपण उभा करा. आपल्या सगळ्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी रमेश बारसकर कटिबद्ध आहे, अशा प्रकारचा या ठिकाणी शब्द देतो व इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.